दिशेनं रुख करूया. दोन दमदार संघ, पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होण्याचा इशारा. गोलंदाज सज्ज होत आहेत अगदी किरवली गाव एंड कडून. गोलंदाजीसाठी सुरुवात, पंचांचा हिरवा सिग्नल, हिरवा कंदील. पहिला चेंडू घेऊन नवनाथ सालुंके. काय घडतंय अजूनही मॅच सुरू होत नाही. प्रतीक्षा होते पहिला चेंडू कधी डिलिव्हर होईल. पहिल्याच बॉलवरती 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. एका बाजूने जर आपण विचार केला तर जय गणेश विष्णुस्फोट नावाळीला पाहतोय. फटका जबरदस्त आहे. आडव्या बॅटनं हा स्वीपचा नजराणा पेश करत असताना बॉलला पाठवले सीमारेषा पार. पहिला तडाखेबंद षटकार. ज्या पद्धतीनं गीत आणि त्यानंतर व्हॉइस क्वालिटी इथे देखील भरपूर उंच हवेमध्ये मुक्त संचार करतो चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला झेल, संपलाय खेळ. रोहिदास पावशेचा एक षटकार टोकला होता परंतु पुन्हा प्रयत्न केला आणि आता प्रयत्न असफल. परतावं लागेल वैयक्तिक 8 या अंकावरती. बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट हँडर आहेत आणि आता नेक्स्ट मॅच, यस, पुढील जी मॅच आपल्याला पाहायला मिळेल ज्यामध्ये दानसर संघ खेळणार आहे अर्थातच. आणि त्यांच्या विरोधात खेळणाऱ्या संघाचा विचार केला तर वावंजे 40+ संघ वावंजेचा आपल्याला पाहायला मिळेल आणि विरोधात दानसर 40+ हा संघ खेळेल ज्यामध्ये किरण म्हात्रेला आपण पाहू शकाल. प्रवीण घरत असतील. एका बाजूला वावंजे 40+. फुल्लेंचा चेंडू ड्राईव्ह करत असताना अप्रतिम फटका. अगदी क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. फील्ड करत असताना जरूर थोडी चुकी घडली आहे. बॉल आला डीप मध्ये, फिल्डिंग होईल तोपर्यंत 2 धावा. तर आमचे मारुभाई यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागत आपलं. मारुभाई यांचं आगमन आणि मंचावरती त्यांना आपण पाहतोय. राऊंड द विकेटचा हा चेंडू स्क्वेअर कट करायचं होतं परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. षटकाची सांगता एका बाजूने जय गणेश विष्णुस्फोट नावाळी आणि विरोधात विवेक भोईर पुरस्कृत स्वर्गीय महेंद्र भोईर जय हनुमान बामाली या संघाला आपण पाहतोय. 2 दमदार संघ. खर तर संघासाठी पुरस्कर्ते गरजेचे असतात. मंगेश पाटील यांचं देखील आगमन झालंय. स्वागत त्यांचं देखील. सहर्ष हार्दिक स्वागत असेल त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा पाहता आपण आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ओम नर्मदेश्वर क्रिकेट क्लब किरवली आयोजित आई गावदेवी चषक 2026 हे भव्य दिव्य असं पर्व आपल्याला अनुभवायला मिळतंय. साऱ्यांचीच मेहनत आणि ज्यांची अफाट मेहनत आपण पाहतोय ते आमचे मयूरदादा पाटील यांचं आगमन झालंय. आणि समवेत ज्यांची प्रतीक्षा होत होती खरं तर क्रीडा रसिकांसाठी ज्यांचं समालोचन नेहमीच पर्वणी राहिले, आमचे ज्येष्ठ समालोचक गेली 2 दशकं मी तरी म्हणेन सातत्यानं मायक्रोफोनवरती ज्यांचा आवाज आपण ऐकता, समालोचन क्षेत्रातील जादूगार म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थात आमचे दशरथजी पाटील यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 40+ क्रिकेट आणि समवेत त्यांचं समालोचन या काही गोष्टी अगदी गमतीशीर असतात. आम्ही देखील सातत्यानं समालोचन करतोय परंतु आज आम्हाला जेव्हा समजलं की आज ज्यांच्या समवेत तुम्हाला समालोचन करायचं आहे ते दशरथजी पाटील आहेत तर अर्थात तो एक वेगळा आनंद होता.
बऱ्याच दिवसानंतर नाही तर मी म्हणेन बऱ्याच वर्षानंतर जवळजवळ 2 ते 3 वेळा त्यांच्या समवेत सौभाग्य मिळालं होतं. परंतु आज बराचसा कालखंड आणखी ते देखील फारसं समालोचन करत नाहीये. काही आयोजकांच्या प्रेमास्तव ते नेहमीच येत असतात. आज त्यांचं या किरवळीच्या जे वागेश्वर क्रीडांगणावरती सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. एका बाजूनं नावाडी आणि विरोधात बामाली हे दोन संघ लढतायत. सुरुवात झाली, एका षटकाचा खेळ संपला आणि धावा धावपळकावरती 1 गडी बाद 10 धावा. सेकंड ओव्हर गोलंदाजी ट्रॅकवरती आता सुरेश पाटील राईट ओव्हर द विकेटनं. अगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी हलक्या तळणं टॅप करायचं होतं परंतु जाऊ दिलाय आणि डॉट चेंडू. डॉटनं सुरुवात. सुरेश पाटील जेन्युन ऑलराऊंडर या टीमचा. आणि समोर फलंदाजाचा विचार केला तर विष्णू पावशे यांना आपण पाहतो आणि सोबतीनं आपण विकास पावशे या दोन संघांना आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतील कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. राईट ओव्हर द विकेट सध्या तरी मारा पाहायला मिळतोय. इथे वरून खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डला भेदायचं होतं, मिड ऑफ नव्हता आणि त्याचा फायदा जरूर मिळतोय. 2 धावा ते सहजतेने कंप्लीट होतील. तिसरीचा प्रयत्न चालवलाय, काय घडलंय? कॉल त्या ठिकाणी दिला आणि त्यानंतर मात्र नकार आपण पाहतोय. एक फलंदाज नाराज आहे परंतु क्रिकेटमध्ये नाराजी चालणार नाही. आपण बाद झाल्यानंतर मैदान हे सोडावं लागतं आणि आता दुसरा गडी मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. विष्णू पावशे यांना डीजे. धार्मिक गीतं ज्याला आपण म्हणतो ती गीतं आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला आपण पाहतो की गणपती बाप्पाची स्तवनं असतील, त्यानंतर गणपती बाप्पाची गीतं असतील आणि त्यानंतर आगरी कोळ्यांची कुळस्वामिनी आई एकविरीची गीतं डीजेच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत. ना बॅक टू क्रिकेट. नवीन फलंदाज रवींद्र पावशे अर्थात रवी पावशे मैदानाच्या आतमध्ये आलेत. चांगला चेंडू, पुन्हा थोडासा रूम क्रिएट केला. ज्या पद्धतीनं सध्या लिमिटेड ओव्हर्स आपण पाहतोय जिथे नेहमीच अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळले जात आहेत आणि तो प्रयत्न आपण सुरेश पाटील यांचा पाहतोय. राऊंड द विकेटनं आता गोलंदाजी होते. सुरुवात ओव्हर द विकेटनं झाली. ते फटका फसला भरपूर उंच, मिस टायमिंग, परंतु वॅकंड एरियामध्ये बॉल पडतोय. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. धावा 2 मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 40+ जरी हे खेळाडू असले तरी देखील कल्याण डोंबिवलीमध्ये भरपूर स्पर्धा होतात, त्या कारणास्तव यांचा सराव असतो आणि धावताना निश्चित हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जवळजवळ 4 वेळा डबल धाव त्यांनी एकवटली आहे. स्टॅमिना दाखवतात ते देखील. हलक्या हातानं ऑनसाईडला टर्न करायचं होतं बॉलला परंतु व्यवस्थित मिडल झाला नाही. पंचांचा लेग बाईटचा इशारा. 1 धाव सांघिक कोठ्यामध्ये जोडली जाईल. 2 ऑफिशियल्स एका बाजूनं पण कैलाश पोरजी आणि साथीनं संजय म्हात्रे असे 2 प्रमुख पंच आपल्याला पाहायला मिळतात. व्यावसायिकता सर आता सध्या तरी क्रिकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळते, ज्यामध्ये व्यावसायिक पंच, व्यावसायिक समालोचक, गुणसंख्या लेखक आणि आता कॅमेरामॅन अर्थात लाईव्हच्या ज्या काही वाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये व्यावसायिकता पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच 52 आणि डान्सर रेडी राहायचा आहे. डान्सिंग डाऊन दी विकेट खेळायचं होतं. यष्टी चितचा प्रयत्न झाला. फिंगर अप, विकेट डाऊन. विकास पावशेला परतावं लागेल. धक्का तिसरा. बॅटिंग टीम स्वर्गीय महेंद्र भोईर, जयमान बामालीला. षटकाची सांगता झाली. या षटकात धावा आल्या त्या फक्त 5 आणि गडी बाद झालेत. नवीन फलंदाज विलास पावशे मैदानाच्या आतमध्ये. युनाइट क्रमांक 5 वरती आपण पाहतोय. खरं तर एक कालखंड या खेळाडूनं गाजवलाय वामालीसाठी. जेव्हा जेव्हा रेग्युलरच्या माध्यमातून ते खेळायचे अगदी या खेळाडूचा खेळ पाहण्याजोगा असायचा. दर्जेदार खेळ सोबत गोलंदाजी देखील आपण त्याची पाहिली अनेकदा. खरं तर
एक कालखंड गाजवल्यानंतर आता बराचसा बदल क्रिकेट विश्वात आपण पाहिलाय. त्या काळचं जे क्रिकेट होतं ते अनवाणी चपलेनं देखील त्या ठिकाणी आपण पाहतो. अडवणी पायानं ते क्रिकेट खेळलं जायचं आणि त्या खाली एक चेंडू आणि पूर्ण स्पर्धा कव्हर व्हायची. आता जवळजवळ 40 चेंडू असतात दिवसामध्ये. जोराचा प्रहार करायचा होता. अपील चालू आहे. यष्टीरक्षक आणि गोलंदाज दोन खेळाडू इंटरेस्टेड दिसत आहेत, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली. यष्टांच्या मागे नवनाथ सालुंके यांना आपण पाहतोय. अगदी चाणाक्ष नीतीचा खेळाडू. फलंदाज बाद घडलाय. अर्थात रवींद्र पावशे यांना देखील परतावं लागेल. इथे फलंदाज देखील माघारी परतत असताना सातत्यानं विकेट आता गमावतोय तो. बॅटिंग करत असताना बामाली संघ. धक्का तब्बल जर आपण पाहिला तर चौथा लागलाय. टॉप ऑर्डर कॉलॅप्स झाली आहे, ज्यांच्याकडनं भरपूर आशा अपेक्षा होती आणि आता ते फलंदाज माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतात. डीजे मध्ये स्ट्रायकिंग इडला तर गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक गोलंदाज अगदी जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला उत्तम मुकादम यांना आपण पाहतोय. आगल्या वेगळ्या पद्धतीनं आधुनिक फटके जे आपण पाहतोय तसा काहीसा प्रयत्न होता संजय भोईर यांचा, पण तो प्रयत्न असफल. वन मोर डॉट. डॉट बॉल पर्सेंटेज आता सध्या वाढताना आपण पाहतोय. सुरुवात चांगली होती. पॉवर सर्कलमध्ये 10 धावा एकवटल्या होत्या. एक मोठा फटका षटकार देखील पाहिला होता, परंतु टॉप ऑर्डर डासल्यानंतर आता धावसंख्येसाठी झगडतोय बामाली संघ. इथे देखील विकेट डाऊन. फटका चांगला होता, परंतु ताकद सध्या जी ताकद आपण युवा अवस्थेत दाखवली होती ती पाहायला मिळत नाहीये आणि कॉडबी यांच्या माध्यमातून संजय भोईर यांना देखील परतावं लागेल. निलेश पावशे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फलंदाज, अगदी मजबूत शरीर यष्टीचा फलंदाज. तितकेच मजबूत फटके देखील दाखवावे लागतील. संघ थोडासा बॅकफुटला आहे, अडचणीत आहे. अशा मुमेंटला मात्र नक्कीच मोठे फटके गरजेचे आहेत. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे. इथनं फटक्यांची आवश्यकता. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकात 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. उत्तम मुकादम, जबरदस्त गोलंदाजी करत असताना अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. भरपूर उन्हाळे पावसाले टेनिस बॉल क्रिकेट विश्वात त्यांनी पाहिलेत आणि त्याचा पूर्णतः फायदा घेत असताना आता फटका चांगला आहे. आता प्रॉपर टायमिंग स्लॉट मध्ये होता. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवत असताना ज्या शरीर यष्टीचा हा खेळाडू तितकाच भारी भरकम असा फटका त्याच्या बॅटमधून. बॉल गेलाय तो स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून. सीमारेषा पार आलाय दमदार षटकार. थँक्यू. क्रिकेट मध्ये वार प्रतिवार नेहमीच पाहायला मिळतोय. आता चांगला चेंडू होता. आता वेग आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर नेहमीच गोलंदाजाकडून ह्या गोष्टी पाहायला मिळतात. विरोधात मोठा फटका आला तर गोलंदाज कधी कधी बाउन्सर टाकतो, अन्यथा वेगाने चेंडू डिलिव्हर करत असतो. तेच पाहिलं आणि डॉट चेंडू येतो. एकंदरीत तिसरं षटक पूर्ण झालं. या षटकात 2 विकेट मिळवले आणि धावा 6 खर्च झाल्या, ज्यामध्ये एक षटकार आपण पाहिला. 3 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 21. 21 धावा. पाण्याची माग केली जाते तर 12th मॅन 12वा प्रतिनिधी आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचा आहे. एकंदरीत सर आज जर पाहिलं तर स्पर्धेचा 3रा दिवस. या अगोदर 2 दिवसामध्ये रेग्युलर फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळालं, जिथे रेग्युलरचे संघ खेळताना आपण पाहिले, परंतु आज 40+ ला संधी दिली जाते आणि 8 संघ 40+ चे पाहायला मिळतील. तर आमचे महारूफ शेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी घेत आहोत.
चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सेकंड स्पेल मध्ये आपण सुरेश पाटील यांना पाहतोय. एक महत्वपूर्ण खेळाडू आहेत, नेहमीच बॅटिंग बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंटमध्ये स्वतःला सिद्ध करत असताना आपण त्यांना पाहतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान देखील होताना आपल्याला पाहायला मिळाला. मारूफ शेख यांचा पण हा शुभ सन्मान पाहिला. राऊंड द विकेटचा हा चेंडू प्रहार करायचा होता, पॅडवरती आदलला पिचिंग दर्शवतायत पंच. एक शिकला आहे त्या कारणास्तव बचावलाय. LBW ची अपील केल्यानंतर चेंडूची लेंथ लाईन हाईट फॅक्टर या गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या जातात आणि पंच देखील ऑफिशियल आहेत त्या कारणास्तव जरूर ते देखील सांगतात की पिचिंग थोडीशी बाहेर आहे. समोर गवसला नाही फलंदाज. आता फटका चांगला आहे, अगदी स्ट्रॉंग जोडला. मिड विकेट क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. नमदार हिट, षटकार. थँक्यू. ज्यांचा नुकताच आपण सन्मान पार पाडला आमचे सन्माननीय मारूफ भाई यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं डोनेशन आलंय, तर त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर आमचे राहुल पाटील किरवळी गावचे यांच्याकडनं देखील 500 रुपये या स्पर्धेसाठी आलेत, तर त्यांचं देखील मनापासून आभार. जबरदस्त फटका आता विलास यांच्या बॅटमध्ये देखील आलाय. दोघांकडनं निलेश पावशे यांनी षटकार ठोकला होता. आता देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धाव तिथे एक पूर्ण केली जाईल. एकंदरीत धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 30 धावा. दोघांच्या बॅटमधनं एक एक षटकार आला. आता चांगला फटका पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटला जास्त करून आता हालत ठेवण्याचं काम केलंय फलंदाजांनी. दुसरी धाव घेत असताना घडलंय काय, तिसऱ्या पंचांची मागणी. एक्झॅक्टली पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग झाली की नाही आता ती पाहणी करण्यात येईल. जवळजवळ 4 कॅमेरामॅन या स्पर्धेला लाईव्ह कव्हर करतायत अगदी मैदानाच्या चहू बाजूला. एकतर आपण पाहतोय 2 स्क्रीन, त्या दोन्ही स्क्रीनच्या वरती कॅमेरामॅन, त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट एक डीप मध्ये पॉइंटच्या मागे, आणि त्यानंतर एक कॅमेरामॅन आपल्याला मंचावरती पाहायला मिळतो. वन आय वर्ल्ड लाईव्ह ही वाहिनी आपण पाहतोय आणि त्या वाहिनी अंतर्गत टेक्नॉलॉजी आता टेनिस बॉल क्रिकेट विश्वात देखील प्रगत होताना आपण पाहतोय. रिव्ह्यू सिस्टम सध्या तरी आता आपण पाहतो वाईट आणि नो साठी किंवा रनआउट साठी इथपर्यंत आले आहे. याच्या पुढे आणखी प्रगत होऊन कदाचित एज आणि पायचीत साठी देखील रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळू शकतो. तंत्रज्ञान आहे, विज्ञान प्रगती करतोय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती ती टेक्नॉलॉजी वापरली जाते. परंतु आता टेनिस बॉल क्रिकेट देखील कुठे कमी नाही आहे. अगदी प्रसिद्धी आणि सोबतच पैशाच्या बाबतीत देखील. इथे मात्र फलंदाज बाद, बॅट ग्राउंडिंग करू शकला नाही आणि मैदान सोडावं लागतं. खरं तर त्यानं 2 ते 3 वेळा मागे पाहिलं ना, अगदी ते त्याच्या अंगलट आलं मी म्हणेन. कारण की धावत असताना रन आपल्याला कंप्लीट करायचे होते. अशा मुमेंटला मागे पाहणं भारी पडलं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदान सोडावं लागतं ते निलेश पावशेंना. जीवन पावशे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 12th मॅनला देखील नाव माहीत नव्हतं, त्या कारणास्तव तो खेळाडू कक्षामध्ये देखील गेला होता. 5 षटकांची मॅच आपण पाहतो. षटक क्रमांक आता 4 पूर्ण झालं. डॉट चेंडू आलाय. धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा, 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी सेकंड स्पेल मध्ये दमखम आपण पाहिला सुरेश पाटील यांचा. दुसरं षटक जेव्हा ते हाताळत होते तिथे फक्त 5 खर्च केल्या होत्या, त्या कारणास्तव पुन्हा त्यांची नियुक्ती झाली आणि 2 षटकांचा जो वैयक्तिक कोटा होता तो त्यांनी पूर्ण केला. 5 षटकामध्ये आपण पाहतो 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे आणि एका गोलंदाजाला मुभा असते जो 2 षटक पूर्ण करू शकतो आणि तो कोटा सुरेश पाटील यांनी पूर्ण केला. 2 षटकात त्यांनी वैयक्तिक 15 धावा खर्च केला आणि विकेट देखील मिळवले. खरं तर जबरदस्त गोलंदाजी, 31 धावा धावफलकावरती. गोलंदाजी अनालिसिस, पहिलं षटक पॉवर प्लेचं नवनाथ साळुंके ज्यांनी 10 खर्च केल्या, त्यानंतर
सुरेश पाटील ज्यांच्याकडून 5 आणि त्यानंतर उत्तम मुकादम ज्यांच्याकडून 6 आणि त्यानंतर सुरेश पाटील वन्स अगेन 10 आणि आमचे अशरफ पटेल यांचं आगमन बऱ्याच दिवसानंतर ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस येस, अगदी टांगा पलटी घोडे फरार हा जो डायलॉग फेमस आहे. आणि मयूर पाटील हे देखील सांगतायत की आता त्यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. स्लोवर चेंडू जाऊ दिलाय तडमॅनला. ह्या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक प्रमुख प्रणेते आपण पाहतोय अर्थातच आमचे रमेश दादा तरे, परंतु आता ते फिल्डिंग करतायत. पहिला चेंडू खराब टाकलाय गोलंदाजी मार्क वरती. आपण गोलंदाजचा रिव्ह्यू वाईट साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहतोय. गोलंदाज बालकृष्ण पाटील यांना आपण पाहतोय. गेली कित्येक वर्ष नावाली क्रिकेटसाठी ते सातत्यानं कार्य करतायत. पण तो हा चेंडू आता किती बाहेर होता, वाईट लाईनच्या देखील बाहेर आहे की नाही त्याची आता पाहणी करण्यात येईल. या तिसरे पंच आयोजन करता आता संकेतला यावं लागेल. संकेत गायकर जो आता तिसऱ्या पंचांची भूमिका पूर्ण करत असताना आयोजकांची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी. दादा पाटील देखील आहेत त्या ठिकाणी, पाहतायत एक्झॅक्टली काय घडलंय, किती चेंडू बाहेर आहे, किती उचली आहे बॉलमध्ये, या गोष्टी पाहिल्या जातील. पंचांकडनं तर डिसिजन काही आलं नव्हतं, म्हणजे त्यांच्या बाजूनं हा बॉल व्हॅलिड आहे. जरूर वेळ घेतला जाईल, प्रत्येक अँगलनं चेक करण्यात येईल. ज्या पद्धतीने आपण पाहतो 4 कॅमेरामॅन आहेत, ते पाहता प्रत्येक अँगल पाहणं गरजेचं आहे. खास करून जो समोरील अँगल आहे ज्याला आपण म्हणतो तो अँगल महत्वाचा असेल. आणखी जेव्हा जेव्हा आपण वाईटचा विचार करतो तेव्हा तेव्हा दी फ्रंटचे दोन्ही कॅमेरामॅन अर्थात डाऊन दी ग्राउंड आणि एक लॉंग स्टॉपचा तो महत्वाचा असेल. येस, व्हॅलिड बॉल, फेअर बॉल, वाईट नाही आहे. जे डॉट बॉलनं सुरुवात बालकृष्ण पाटील यांची पाहायला मिळते. जीवन आणि एका बाजूनं विलास अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. वर द विकेटनं बालकृष्ण. स्लोवर चेंडू फ्लाईट देत असताना आपण पाहतोय गोलंदाज हुशार आहे. टप्पा आणि दिशेवरील त्याचं नियंत्रण आणि त्या जोरावरती फलंदाजांना रोखलंय. पहिलीच मॅच, यानंतर जी मॅच आहे ती वावंजे आणि दानसर या दोन संघामध्ये. कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो याची दक्षता आपण घ्यायची आहे. आता फटका सजवायचा होता, जेलची शक्यता. स्वतः गोलंदाज पुढे सरकलाय, टिपलाय जेल कॉटन बॉलच्या माध्यमातून. जीवनला परतावं लागेल, धक्का लागला आणखीन एक बॅटिंग टीम बामालीला. नवीन फलंदाज कैलास पावशे मैदानाच्या आतमध्ये. सातत्यानं गडी गमावलेत, 31 धावा फक्त धावपुस्तकावरती. 3 चेंडू आतापर्यंत ह्या षटकातील पूर्ण झालेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके गरजेचे असतील. धावफलक जर चांगला आपल्याला बनवायचा असेल तर जरूर आवश्यकता आहे. इथे देखील हलक्या हातानं टॅप करायचं होतं आणि एक्झॅक्टली जिथे गली पॉइंटला क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्याच्या हातात बॉल विसावला. विकेट डाऊन. सलग सफलता मिळवत असताना बालकृष्ण पाटील विकेट हॅट्रिकच्या क्रमांक 10 वरती आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रमेश गोंदली, जे आतापर्यंत 8 फलंदाज बाद झालेत. अक्षरशः जे विकेट गमावले त्याने हा संघ थोडासा बाकफुटला आला आणि आता चिंताजनक स्थिती त्यांची पाहायला मिळते. 31 धावा आतापर्यंत, 4 चेंडू एकही धाव नाहीये. मेडन षटक येऊ शकतं का, परंतु आता बॉलला खेळत असताना समोरच्या दिशेला टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. नौके आलेला फलंदाज रमेश गोंदली देखील परत आहेत. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली. सलग 3 चेंडू आणि 3 विकेट. गोलंदाजी मार्क वरती जबरदस्त गोलंदाजी बालकृष्ण पाटील.
आपण पाहतोय आमचे जयदेव दादा पाटील यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जयदेवजी गायकर आहेत, माफ करा, त्यांचं स्वागत या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर मैदानाच्या आतमध्ये अंतिम जोडी, आतापर्यंत जवळजवळ 9 गडी गमावलेत आणि 11वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हातानं कट करत असताना बॉल आलाय तो गलीला, जिथे क्षेत्ररक्षक गली पॉइंट मध्ये, आणि अंतिम बॉलवरती सिंगल आली, अन्यथा विकेट हॅट्रिक सोबत मेडन येऊ शकले असते. तसं घडलं नाही. या अगोदर देखील आम्हाला कॉल आला होता आमचे ज्येष्ठ समालोचक नावाळीचे काना सालुंके यांचा, की उत्तम मुकादम यांचं जे षटक चालू आहे ते जर निर्धाव आलं तर कॅश प्राईज, परंतु कॉल आला तेवढ्यात एक षटकार आला होता आणि या दरम्यान देखील असं वाटलं होतं की निर्धाव षटक येईल, परंतु अंतिम बॉलवरती आली सिंगल आणि ऑलआउटचा जो खतरा होता तो देखील टलला. एकंदरीत अंतिम बॉलवरती या 1 धावफलक पोहोचले ते 32 वरती. 33चं समीकरण कंपल्सरी चेसिंग हे आपण विभागामध्ये नियम पाहतो, या स्पर्धेत देखील तोच नियम असेल. म्हणजे येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 33 धावा. पहिल्या सत्रात 32 बनल्यात आणि नावाळी संघ नुकतीच जी स्पर्धा आपण पाहिली होती तुर्ब्याच्या क्रीडांगणावरती नववर्षामध्ये, अर्थात दिनांक 2 ला जी स्पर्धा आपण पाहिली तिथे चॅम्पियन पद पटकावलं होतं. एक जरूर. तर पहिल्या बॉलवर जिथे व्हाईट शेक चालू होतं तिथे देखील 1 धाव होती, तर ती धाव ऍड होईल, म्हणजे धावा 33 आणि 34चं समीकरण. हे लक्ष होतं खरं तर खेळाडू कक्षातनं, या गोष्टी गरजेच्या आहेत. अर्थात यस, नवनाथ सालुंके देखील दर्शवत आहेत, परंतु आम्हाला वाटलं फक्त व्हाईट साठी चेक चालू आहे, थोडंसं लक्ष केंद्रित नव्हतं. मान्यवरांचा सन्मान होत होता, परंतु आता डाव पहिला संपलाय. बरेचसे मान्यवर आपल्याला स्क्रीनवरती बसलेले पाहायला मिळतात. आमचे अशरफजी पटेल असतील, सोबत आमचे मंगेश दादा, आमचे जयदेव दादा यांना देखील आपण पाहताय, त्यांचं स्वागत करू. आणि दुसरा डाव जसा सुरू होईल मायक्रोफोनवरती आवाज असेल. आमचे समालोचन क्षेत्रातील सर्वांचेच महागुरू खरं तर, ज्यांच्या आवाजानं नेहमीच क्रीडा नगरी दुमदुमताना आपण पाहतो, ज्यांची एक आगळी वेगळी शैली आहे. खरं तर ही शैली कोणी कॉपी करू शकत नाही. आपण म्हणतो गॉड गिफ्टेड काही गोष्टी असतात, दैवजात काही देणग्या असतात. तुमच्याकडे कला असेल परंतु प्रत्येकाची कला ही भिन्न आहे. जसं ते सर नेहमी म्हणतात की आम्हाला कधी कधी जर प्लेन समालोचनासाठी बोलवलं तर आमची तिथे जास्त तारीफ केली जात नाही, कारण की कोणी निंदा कोणी वंदा, आमचा हा धंदा आहे. तर जरूर आता त्यांच्या दिशेने वळणार आहोत. आमचे ज्येष्ठ क्रिकेट समालोचक दशरथजी पाटील, आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी जाऊया आपण त्यांच्या दिशेनं. थँक्यू. यस, धन्यवाद साई पाटील यांचं अतिशय तंत्रशुद्ध समालोचन नुकतंच आम्ही ऐकलं. 40+ हे जबरदस्त. आज एक दिवस त्यांना दिलेला आहे 40+ला, तर त्यांना जास्त दिवस देता येत नाही. चला, नावाली वन द टॉस, डिसाइडेड टू फील्ड बस. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. एक दमदार आयोजन ओम नर्मदे क्रिकेट संघ किरवली आयोजित आई गावदेवी चषक 2026. खरं म्हणजे याच मैदानावर एक भन्नाट स्पर्धा किरवलीचे नाहीर ज्याने केले ना, त्याला वाटते, मला वाटतं यावर्षी मात्र संपूर्ण सूत्र जी स्वतः आयोजन कमिटी ठेवले आहेत की प्रत्येकाला 1-1 दिवस द्यायचा आहे. कारण बरेचसे समालोचक नाराज होतात, त्यांना फोन करतात, दादा आम्हाला 1 दिवस बसवा. तर इथं जो आला ना, जे स्वर्गात सुख नाही ते इथं सुख आहे किरवलीला. 26 तारखेपासून. चला, नावाली वन द टॉस, डिसाइडेड फील्ड बस. नावाली म्हटलं की आमचे नवनाथ दादा, ज्याने रत्तंबुवा स्पर्शे कैक वर्ष, ज्याने आपल्या सूत्रसंचलन ज्यावेळी गाजवली, वास्तव तेव्हा ग्लॅमर असतं तर नक्कीच नवनाथ साळुंके अजूनही परिचित झाले असते, परंतु त्यावेळी ग्लॅमर नव्हतं, लाईव्ह नव्हती स्पर्धा. खरं सूत्रसंचलन संपूर्ण भारत रत्तंबुवा स्पर्धेचा आमच्या नवनाथ साळुंकेकडे होता. कान्हा साळुंके हे देखील एक चांगले दर्जेदार सामना. चला, पहिला दौडा मैदानामध्ये तैनात.
तर नवनाथ साळुंके आणि दिलीप पाटील आणि पहिला गोलंदाज पहिला षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार संघाचा पहिला मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज संजय भोयर जिंकण्यासाठी 34 धावांची गरज टार्गेट फार कमी आहे शेवटी क्रिकेट आहे हो या दिलीप पाटील आउटसाइड ऑफ पुन्हा एकदा चांगला चेंडू भन्नाट चेंडू 40+ हे क्रिकेट कमी कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या टॉपला आहे क्रिकेट 40+ जवळजवळ म्हणते 58 ते 59 टीम झालेल्या आहेत अर्जुन भाई आमचे दमदार डॅशिंग आणि येस पुन्हा एकदा हलक्या हाताने पुष्कळ मिडॉनला मिळेल फक्त एक धाव संघाचे धाव संख्या बिनबाद 1 1 फॉर नन अतिशय चांगले क्रिकेट चांगलं मैदान वागेश्वर मैदान नाईटची स्पर्धा सलग यावर्षी म्हटले 7 दिवसीय एक जबरदस्त सप्ताह आमचे कट्टर समर्थक मयूर पाटील असतील संपूर्ण किरवली गाव अतिशय दानशूर लोकांचं गाव आणि हा यस पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न नवनाथ साळुंके आणि हा पहिला दमदार स्ट्रोक्स लॉफ्ट केला होता एलिव्हेशन नव्हतं संघाची 2 धावा मिळते संघाची धाव संख्या झाली 3 वर बिनबाद 3 नवनाथ साळुंके इज बॅटिंग ऑन 1 नॉन स्ट्रायकर दिलीप पाटील इज बॅटिंग ऑन ओनली 1 रन टोटल स्कोर इज 3 फॉर नन बिनबाद 3 वर वनाई वर्ल्ड ही नवीन वेबसाईट धंदा नसला तरी लग्नाचा आहे बारशाचा आहे 5वी आहे तर धानसर टीम या प्लीज वावंजा आणि धानसर आणि हा यस पुन्हा एकदा चांगला टाइम आहे मिस्टर नवनाथ साळुंके अप्रतिम कव्हर ड्राईव्ह नेत्रदीपक फटका क्लासिकल स्ट्रोक 4 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 7 वर नवनाथ साळुंके अजूनही तेच क्रिकेट या धन्यवाद आपण आलात वेळेवर खरं म्हणजे तुम्ही डस्टबिनला यायचं होतं तुम्ही आले दिवसाला तर आउटफिल्डर अजूनही नाईट स्पर्धेमध्ये हे मैदान अजूनही गोटीसारखं दिसेल पूर्ण सपाट बरेचसे चेंजेस होतील एक भव्य दिव्य व्यासपीठ कारण किरवलीची नाईट म्हटली की रायगड मधली सर्वात यशस्वी लोकप्रिय अशी स्पर्धा प्रतियोगिता सलग 7 दिवस 26 पासून या आगाज होईल ओहो यस उलटा चेंडू पुन्हा एकदा ऑन फायर मिस्टर नवनाथ साळुंके इज ऑन फायर दमदार सिक्सर पहिला दमदार सिक्सर बिग हिट वज्र डोळा बॅकवर्ड स्क्वेलच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका संघाचा टोटल स्कोर तब्बल झालाय 11 वर दमदार सलामी नवनाथ साळुंके दिलीप पाटील सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात फक्त एनमेन अतिशय कमी धावसंख्यामध्ये 34 धावांची गरज आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश ज्याने धावा मोजल्या 15 धावा तर वावंजे प्लीज वावंजे संघाचा या प्लीज टॉस ओढून घ्या तुम्ही प्लीज तर टॉस संपन्न होईल वावंजे बनाम धानसर दोन्हीही दमदार स्पर्धा आणि धानसर संघ मात्र मागच्या धरणाच्या मैदानावर कोंबाटपाडा मैदानात ज्यांनी दमदार प्रदर्शन केलं होतं वावंजे बनाम धानसर रायगड मधलं अजूनही हे टॉप टीम खरं म्हणजे आमचे नावाळे मात्र आहेत आमचे मतदारसंघामधले आहेत नवी मुंबईचे जयदेव गायकर आणि मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना विनंती करतो टॉस संपन्न करा प्लीज यू आर रिक्वेस्टेड कॉइन स्पिन करावा वावंजे बनाम त्यांच्या विरोधात नक्कीच सर 2 दमदार संघ इन्फॉर्म मधले संघ आपल्याला पाहायला मिळतील त्या दरम्यान टॉस होते आमचे मंगेश दादा आहेत त्यांच्या शुभ असे हेड अँड टेल्स कॉइन स्पिन या ठिकाणी होईल यस वावंजे संघ आपला कॉल असेल टेल इज अ कॉल आणि आला हेड टॉस जिंकलाय डिसिजन काय असेल पेंडिंग यस डिसिजन पेंडिंग सर तर दोघांना शुभेच्छा देऊया मॅच चालू आहे तर लगेच जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेनं थँक्यू येस लेफ्टम राहून दे फिकीर पुन्हा एकदा पहिला चेंडू हलक्यानं पुश केला चेंडू केला डीप एक्स्ट्रा को डीप स्कोर यांच्यामधून 2 धावा मिळतील संघाची धावसंख्या झाली 17 वर चांगला स्ट्रोक बॉलिंग मार्क तयार नवीन गोलंदाज रवी पावशे द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स गोलंदाजच्या बोहळ्यावर
आणि हा यस पुन्हा दाखला लाईन चेंडू जाईल पुन्हा एकदा चांगला दमदार स्ट्रोक नेत्र दीपक टायमिंग 4 धावांसाठी प्रोटेक्शन नाहीये गॅपचा पुरेपूर फायदा उचलला दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग गॅपचा पुरेपूर फायदा संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 21-21 राहिल्या फक्त इनमिन धावता 13 धावांची गरज अतिशय चांगले क्रिकेट नावाले हा एक बलाढ्य संघ रेग्युलर असो मग 40+ असू द्या कृपया पहिले पैसे जमा करा प्लीज कारण कुठलीही स्पर्धा ही रवी पावशे पुन्हा हुक करायचा चेंडू गेलाय परंतु डॉट बॉल गेलाय आणि वन बाउन्स डॉट बॉल डॉट डिलिव्हरी फक्त 13 धावांची गरज 5 षटकांचा सामना असेल याच्यानंतर धामसर त्यांच्या विरोधात वावंजे ही बलाढ्य टीम दोन्ही रायगड जिल्ह्यामधील संघ आहेत इथे मात्र आमचा नवी मुंबईचा एक दादा संघ नावाले हो हो पुन्हा एकदा आक्रमण काय टायमिंग बघा स्लॉग सेफ मिडविकेच्या डोक्यावरून तोडून मापून मारलेला अस्मानी सुलतानी गगनचुंबी फटका टोटल स्कोर इज 27 राहिला फक्त 7 धावांची गरज रिक्वायर ओनली 7 रन्स आणि हा यस आउटसाइड द पुन्हा एकदा बॅकवर्डला जायचा होता लेटकट करायचा होता परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायचा झाला नाही डॉट डिलिव्हरी डॉट बॉल टॉस जिंकलाय म्हटते धनसर ओके थँक्यू हो हो स्टेअर केलाय अप्परकट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू गेलाय थर्ड स्लिपला एकही धाव नाही षटक क्रमांक दुसरा फिनिश आणि 18 चेंडू मध्ये पाहिजे तब्बल इनमेन 7 धावांची गरज अतिशय कमी टार्गेट जुजबी वाजवे मामूली किपाशीर नगण्य टार्गेट लोएस्ट स्कोर वागेश्वर मैदान खरं म्हणजे जत्रानी मॅचेस ना नेहमी गावाच्या बाहेर ठेवायच्या म्हणजे काय बालगड झालं तर बाहेरच्या बरं आहे षटक क्रमांक 3 प्रगती पदावर बामाली संघाचा नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार बाबा नाव काय रे बाबा अरे बारकापुऱ्याला आणलंय कसं माहित बोलच नेम जीवन पावशे जीवन पावशे जाऊ द्या घ्या 40+ आहे काय सगळं माप आहे त्यांना लेग बेक बरोबर नाही काही नाही कसलं काही नियम नाही काही नाही चला जीवन पावशे नवनाथ साळुंकेने मात्र दमदार बॅटिंग तसा जोडीदार दिलीप पाटील क्लास बॅटिंग आणि हा यस पुन्हा लॉफ्ट केला चेंडू असेल हवेमध्ये शॉर्ट डिसमिसल आणि हा यस पहिला धक्का पहिला फेकायचा बदन परंतु वेळ मात्र निघून गेल्या शेवटी क्रिकेट आहे काही होऊ शकतं आणि हा पहिला धक्का तर नवनाथ साळुंकेची दमदार खेळी संपुष्टात 14 धावांचं योगदान देऊन एक युजफुल इनिंग प्लेड बाय मिस्टर नवनाथ साळुंके आणि हा पहिला धक्का पहिला फेकेचा बदन धाव संख्या 27 साळुंके ना हा सामना लवकर संपायचा होता अटॅकिंग बॅक क्रिकेट खेळायचा होता कारण टार्गेट फार कमी आहे नवीन फलंदाज जाईल तो बाळकृष्ण पाटील ज्यांनी मगाशी षटक मात्र अतिशय क्लास गोलंदाजी केली जवळ हॅट्रिक आणि 1 रन धावा दिल्या आणि लास्ट डिलिव्हरी खरं सामना जर जिंकला असता बामाली टीम कदाचित बाळकृष्ण पाटील हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होता तर सन्माननीय आदरणीय शांतारामजी पाटील यांचं येतं आगमन झालं पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल आपल्यास विनंती आहे कृपया स्थानापन्न व्हावं अतिशय दमदार स्पर्धा 40+ हे फडले वन डे शो आणि जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज स्कोर इज लेवल दमदार विजय आणि बामाली संघात दिला व्हाईट वॉश ज्यांना मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड दारुण पराभव बामाली संघाचा बाजार सकाळी सकाळी उठवलेला आहे चला बॉलिंग मार्क तयार
आणि हा येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा आता चांगली डिलिव्हरी आणि फलंदाज म्हणजे कॉट बिहाइंड. अतिशय चांगली डिलिव्हरी, अचूक टप्पा. विकेट जाईल. सेकंड फॉलन. ओनली 1 रन रिक्वायर्ड. खरं म्हणजे तुम्ही पुश केला असता कुठेही तरी एक धाव सहजगत्या मिळते. नवीन टोडावून फलंदाज जाईल तो प्रकाश साळुंके. नवनाथ साळुंके, कान्हा साळुंके असतील, प्रकाश साळुंके नवीन बॅटर. धानसर त्यांच्या विरोधात एक बिग फाईट, बिग बॅटल, कडवे झंद, कडवा प्रतिकार. दोन्हीही टोळकी आमने सामने भिडतील. वावंजे तलोजा MIDC मधील एक दादा संघ, आमचे परेश भाई त्यांच्या गावातील ही टीम असेल. अतिशय वावंजे म्हटलं की संगीत प्रत्येक घराघरात, माझ्या घरात बुवा आहे. भजन सम्राट, गायक असतील, वादक असतील. आणि हा यस बॅकफुटला गेला, सामना फिनिश केलाय. दमदार विजय प्रस्थापित केला आणि मुहूर्तमेढ अश्वमेध रोखणार आहे. आणि हा पहिला विजय ऐतिहासिक, दणदणीत, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, तीनही डिपार्टमेंट्स पॉवरबॉल त्याच्या बळावर नावाली संघाचं हे घवघवीत यश. आणि या सामन्याचा हिरो, वन ऑफ दी शो, वन मॅन शो. तर नवनाथ साळुंके या गोलंदाजी करताना बघा 10 धावांनी 1 विकेट घेतल्याने